त्यांना आपण जेवण देतो, मुलांना ते खाऊ वाटप करतात, पण मुलं खाऊ घेतात, पाहुणे जेवतात आणि सगळेच आपापल्या घरी निघून जातात. त्यामुळे हे सुद्धा माझ्या अकॅडमी आणि सैनिक शाळेच्याच एक्सपिरियन्समधून आहे की जे प्रमुख पाहुणे येतात त्यांच्यासोबत प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधीला जेवायला बसवलं पाहिजे. त्यांच्या भाषणातून जे काही दोन शब्द मुलं ऐकतील त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्याबरोबर जेवताना जे संवाद साधून काही त्यांच्या डोक्यात विचार येतील ते नक्कीच चांगले असतील. सुरुवातीला मुलं नक्कीच घाबरतील, काही बोलणार नाहीत, पण पुढच्या वेळेला त्यांना आधीच सांगितलं की पुढच्या वेळेला तुमचा नंबर आहे, तुम्हाला प्रमुख पाहुण्यांबरोबर जेवायला बसायचंय, ते नक्कीच काहीतरी विचार करून येतील की मला प्रश्न विचारल्यावर मी काय उत्तर देऊ आणि काय नको देऊ, काय बोलू काय नको. त्याच्यासाठी त्यांना शिक्षक सुद्धा प्रिपेअर करू शकतात. आपल्या शाळेची मुलं खेळांमध्ये नक्कीच निपुण आहेत आणि आपण ते वेळोवेळी बघितलेलंही आहे, बरीच बक्षिसे येतात. पण शाळेचा नंबर कुठेतरी वक्तृत्व स्पर्धेत, प्रश्नमंजुषा स्पर्धेत, विज्ञान प्रदर्शनात किंवा वादविवाद प्रतियोगितेत, चित्रकला स्पर्धेत, ह्याही सगळ्या क्षेत्रात शाळेचा नंबर यावा असं मला नक्कीच वाटतं. आता आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, पण जर मी इथे जमलेल्या मुलांना विचारलं देशाचे राष्ट्रपती कोण आहेत तर खूपच थोड्या जणांना सांगता येईल. पण पहिली ते पाचवी किंवा पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. पण मोठ्या मुलांना नक्कीच आपल्या जिल्हा पातळीवर काय चाललंय, राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि जगाच्या पातळीवर काय चाललंय याची नक्कीच माहिती असायला हवी आणि ती सगळी ह्याच उपक्रमातून येईल.